कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. खरं तर कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण अनेक राजकीय विश्लेषण करत असतो, मतदारांची संवाद साधत असतो. आपण सर्वात साधारणपणे निवडणूक लागल्यानंतर, कर्जत नगरपालिकेचा आरक्षण पडल्यानंतर, ओबीसी आरक्षण पडल्यानंतर विकासनामाने एक बातमी केली होती, थेट नगराध्यक्षपद हे सुरेश लाडांच्या सुनबाईला मिळू शकतो, अशा प्रकारची आपली बातमी होती. त्या बातमीवर केव्हाच शिक्कामोर्तब झाला, पण मात्र जी विकासनामाने बातमी केली त्याची हे अंदाज खरा ठरलेला आहे. जवळपास विकासनामाच्या 80 ते 99% बातम्या खऱ्या ठरतात. आपण भकीत वर्तवलं होतं की सुरेश लाडांच्या सूनबाई ज्या आहेत, स्वाती लाड, ज्या डॉक्टर आहेत, त्यांना थेट नगराध्यक्ष पदाची संधी भाजप देऊ शकतो आणि भाजपकडून लाडांवर दबाव आणला जातोय की तुम्ही उमेदवारी घ्या आणि जिंकून आणण्याचं काम तुम्ही करा, अशा प्रकारचा पक्षाचा निरोप होता. मग रवींद्र चव्हाणांचा असेल, देवेंद्र फडणवीसांचा फोन जे आहे सुरेश लाडांना आला, त्यामुळे सुरेश लाडांनी अखेर भाजपला नाही म्हणावं लागलं, कारण एवढ्या वरिष्ठ नेत्यांचा फोन येतोय, प्रदेशाध्यक्ष बोलताय लाड उमेदवारी घ्या. अशाच अनुषंगाने देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सुरेश लाडांना फोन केला. मूळ मुद्दा असा आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने विकासनामाने केली होती, जेव्हा आरक्षण पडलं 2-3 दिवसामध्ये ओबीसी महिलांचं आरक्षण, मग सुरेश लाडांच्या घरी नगराध्यक्ष पदाची संधी मिळून जाऊ शकते, अशा प्रकारचं विकासनामाने केलेले विश्लेषण ते खरं ठरलं. ते भकीत जे सत्य वास्तव ते विकासनामाने आधीच ओळखलं. बातमीचे अचूक जे आहे विकासनामा म्हणून ओळखला जातो, कारण अनेक मतदार किंवा कर्जतकर किंवा अनेक राजकीय नेते, पदाधिकारी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा मी वेगवेगळ्या कार्यालयात जातो, संवाद साधतो, त्यावेळेला ते म्हणत असतात विकासनामाची बातमी ही 90% खरी असते. हे मी बोलत नाही, तर लोक बोलत असतात. त्यामुळे विकासनामा निपक्ष आहे, निर्भीड आहे, रोखठोक आहे. आम्ही कुणाच्या पक्षाच्या, कुठल्याही राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधलेलं नाहीये आणि कुणाची बाजू घेऊन, कुणाची भूमिका घेऊन आम्ही आमचं काम करत नाही. जे लोकांचं दिसतं, जे लोकांसाठी आम्ही काम करतो, कुठलाही विचारधारा किंवा कुठल्याही पक्षाची बाजू घेऊन आम्हाला काम करण्याची गरज नाही. आम्ही निपक्ष करतो. आम्ही आमच्या कामावर चॅनल चालवतो, आमच्या मेहनतीवर आम्ही काम चालवत असतो. त्यामुळे आम्ही आमचं चॅनल किंवा कुठल्याही राजकीय नेत्यांना आम्ही विकलं जात नाही. त्यामुळे विकासनामाच्या बातमीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.